संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरससोबत लढा देण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात वरुड शहरात 80 लिटर गावठी दारूसह 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यावेळी दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरससोबत लढा देण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे। अशातच संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये बार, देशी दारूची दुकाने, वाईन शॉप सील केले असताना सुद्धा शहरामध्ये अवैध दारूचा महापूर आल्याचं निदर्शनास येत आहे। या संपूर्ण अवैध दारू विक्रेत्यांवर रंगेहात कारवाई करण्यासाठी वरुडचे ठाणेदार मगन वना मेहते यांनी त्यांच्या खुफिया विभागाला कामाला लावून शहरात होत असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांची माहिती गोळा केली व त्यानुसार ठाणेदार मगन वना मेहते यांनी सापळा रचून शहरातील आठवडी बाजार परिसरालगत असलेल्या शीख वस्त्यांमध्ये धाड सत्र राबवले। यामध्ये पोलिसांनी एकूण 1183 देशी दारूच्या 90 मिलीच्या बॉटल जप्त केल्या। सोबतच 80 लिटर गावठी दारू सुद्धा जप्त करण्यात आली आहे। यामध्ये 45 वर्षीय शक्तिसिंग ननीनसिंग भावे व 50 वर्षीय गगनसिंग धुमालसिंग पटवा या दोन्ही आरोपीच्या घरातून जमिनीत खड्डा करून पुरलेली देशी दारूच्या 1183 बॉटल व 80 लिटर गावठी दारू असा एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यावेळी दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। यावेळी शीख समाज बांधवांनी पोलिसांसोबत वादसुद्धा घालण्याचा प्रयत्न केला। यामध्ये या विरोधाला न जुमानता पोलिसांनी आपली कारवाई सुरूच ठेवली। या कारवाईमुळे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून लॉकडाऊनच्या काळातील एवढ्या मोठ्या प्रमाणातील ही पहिलीच धडक कारवाई आहे। पुढील तपास ठाणेदार मगन वना मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संघरक्षक भगत, पोलीस उपनिरीक्षक हेमंत चौधरी, गजानन गिरी हे करीत आहे। विदर्भ न्यूज करिता वरुड येथून निलेश लोणकर।